सर, 3 वर्षापूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीसनी माझ्याकडे मिरजचे सुमित कदम यांना माझ्याकडे 5-6दा पाठवलं. एकदा तो माझ्याकडे सील्ड एन्व्हलप घेऊन आला आणि मला सांगितलं की याचं तुम्ही ऍफिडेव्हिट करून द्या. आणि त्या ऍफिडेव्हिट मध्ये लिहिलं होतं की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे आणि त्या खोट्या आरोपाचं मी प्रतिज्ञापत्र करून द्यायचं, ऍफिडेव्हिट करून द्यायचं. तो आणणारा माणूस जो होता माझ्याकडे एन्व्हलप घेऊन येणारा देवेंद्र फडणवीसकडनं, तो माणूस होता, तो होता सुमित कदम मिरजचे. त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध तुम्ही जर सर्च केले तर अनेक वेळा त्यांचे देवेंद्र फडणवीसचे फोटो आपल्याला दिसतील. त्यांचे अतिशय घरगुती संबंध. त्याची मिसेस देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधताना सुद्धा फोटो आहे. समित कदमची मिसेस देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधताना. त्याचबरोबर अनेक त्यांचे फोटो आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे समित कदम हे अतिशय जवळचे. आणि त्यांनीच त्याला, समित कदम हा साधारण कार्यकर्ता, नगरसेवक सुद्धा नाही, देवेंद्र फडणवीसनीच त्याला वाय सुरक्षा दिली. आता इतका जवळचा हा इतका कोणत्या कामाचा माणूस आहे की त्याला या सरकारने वाय सुरक्षा दिली? हा झाला मुद्दा एक. तुम्ही मिरज, सांगली त्या भागात जर चौकशी केली तर कोणी तुम्हाला सांगेल की समित कदम आणि देवेंद्र फडणवीसचे काय संबंध आहे. विषय राहिला दुसरा की ज्या पद्धतीनं हा दबाव माझ्यावर टाकण्यात आला, उद्धव ठाकरे यांना खोट्या आरोपामध्ये फसवायचं मी समजू शकतो की राजकीय विरोधक आहे, पण त्यांच्या मुलाला आदित्य, 3 वर्षापूर्वी अजितदादा विरोधक त्यांचे होते, तर अजितदादा त्यावेळेस मी समजू शकतो त्यांच्या मुलगा पार्थ. म्हणजे कशा पद्धतीनं राजकीय नेत्यांच्या मुलाला सुद्धा आपल्याला खोट्या आरोपामध्ये अटकवता येईल, या पद्धतीचा प्रयत्न 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसनी केला. आणि मी वारंवार सांगते, पण मी जर 3 वर्षापूर्वी जर त्यांनी पाठवलेल्या मुद्द्यांवर जर ऍफिडेव्हिट करून दिलं असतं तर आज उद्धवजी ठाकरे अतिशय अडचणीत असते. आदित्य ठाकरेला या लोकांनी खोट्या आरोपामध्ये जेलमध्ये टाकलं असतं. अशा पद्धतीनं लहान मुलांना सुद्धा अशा पद्धतीच्या घाणेरड्या राजकारणामध्ये यांनी ओढण्याचा प्रयत्न केला. एक तर जेल में जाओ या बीजेपी में आओ, हेच यांचं धोरण होतं. आणि आपल्याला माहित आहे की कशा पद्धतीने माझ्यावर पहिला प्रयोग झाल्यानंतर तो यशस्वी झाला नाही, म्हणून दुसरा प्रयोग एकनाथ शिंदेवर केला, तो यशस्वी झाला. तिसरा प्रयोग अजितदादांवर केला, तो यशस्वी झाला. आणि माझ्यावर प्रयोग जर केला असता, माझ्यावर जो प्रयोग केला जो 3 वर्षापूर्वी यशस्वी झाला असता, तर तेव्हाच उद्धवजी ठाकरे यांचं सरकार पडलं असतं. तुम्ही आरोप केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी ते आव्हान दिले की आम्ही त्यांनी पुरावे सादर करावे, त्यानंतर मी माझ्याकडे असलेल्या क्लिप्स पण सगळ्या सादर करेन. काय नक्की हा क्लिप्सचा विषय आहे? ऐसा है, अभी बात निकलेगी तो दूर तक जाएगी. जोरों का झटका धीरे से, सब आपके सामने धीरे धीरे आएगा. का देवेंद्र फडणवीसांचं असं म्हणणं आहे की क्लिप्स आहेत, त्यांच्याकडे अनेक क्लिप्स आहेत, तसं स्पष्ट मराठीमध्ये याचं उत्तर. योग्य वेळेस सगळं बाहेर येईल. अरे धमकी बिमकी मी घाबरत नाही, मला पण धमकी अनिल देशमुख गृहमंत्री होते, त्यांच्या परवानगीशिवाय येऊ शकत नव्हते. समित कदम काळा आहे की गोरा आहे मी कधी
व्हिडिओ क्लिपिंग दाखवेल तेव्हा काय बोलला होता ते समजेल ना सगळं. ठीक आहे. उशीर केला तुम्ही. दादा इकडे ये. फोटो अरे मला त्याला माहित नाही, त्याला माहित आहे सगळं. माझ्याकडे रोजचे 200 लोक भेटायला आहेत. हाँ हिंदी विस्तार में बता दें, आप काफी गंभीर आरोप आप आगे जी पूछेंगे तो बताऊंगा. सर सुमित कदम को लेकर के आपने जो आरोप लगाए हैं हिंदी में विस्तार से बताएं क्या था पूरा मामला और कब वो आपको मिलने आए थे और क्या उन्होंने आपको ऑफर किया था. 3 साल पहले जब उद्धव जी ठाकरे महाराष्ट्र के मुख्यमंत्री थे, 3 साल पहले जब अजित पवार महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री थे, और 3 साल पहले जब मैं महाराष्ट्र का गृह मंत्री था, उस टाइम देवेंद्र फडणवीस ने परमवीर सिंह को पकड़ के मेरे ऊपर जो झूठे आरोप लगाए थे, उसके बाद सीबीआई ईडी लग गई. उस वक्त 3 साल पहले जो आदमी को देवेंद्र फडणवीस ने मेरे तरफ उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे और बाकी लोगों के खिलाफ में झूठे आरोप करने के लिए, एफिडेविट करने के लिए मेरे ऊपर दबाव डाला था, और मुझे कहा था कि आप एफिडेविट करके दीजिए उद्धव ठाकरे के खिलाफ में, आप एफिडेविट कर दीजिए आदित्य ठाकरे के खिलाफ में. इस प्रकार के मेरे ऊपर उन्होंने दबाव डाला था. मैंने साफ इनकार कर दिया. मैंने उनको बताया कि मैं झूठे आरोप ना आदित्य ठाकरे के ऊपर